आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। आज भारतात सर्वत्र शिक्षक दिन साजरा होत आहे। देशभरात 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचं औचित्य साधत शाळा, हायस्कूल, कॉलेज इत्यादी ठिकाणी व शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो। आंबेगावच्या उगलेवाडी गावात जिल्हा परिषद शाळेत सुद्धा चिमुकल्या मुलांनी आज खडू हातात घेऊन मुलांना शिक्षणाचे धडे दिले। या शाळेसाठी सहकार मंत्री नामदार दिलीपजी वळसे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे होत असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे। या शाळेच्या शिक्षिका वैशाली पंधारे यांच्याशी तेज तुफान न्यूजने साधलेला संवाद आज आपण पाहणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, चॅनल आंबेगाव। आज तुमच्या या शाळेमध्ये शिक्षक दिनानिमित्त मुलांनी शिक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांनी आज आपल्या क्लासच्या मुलांचा आज त्यांनी एक शिक्षक म्हणून त्यांनी शिक्षक दिन साजरा केलेला आहे। त्या निमित्ताने तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उगलेवाडी या ठिकाणी प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी शिक्षक दिन साजरा करण्यात आला। आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन पूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उगलेवाडी या ठिकाणी सुद्धा शिक्षक दिन या ठिकाणी साजरा केला गेला। या ठिकाणी मुलांना शिक्षकांची भूमिका पार पाडण्यासाठी मुलं या ठिकाणी शिक्षकांच्या वेशामध्ये शाळेमध्ये दाखल झाले। शिक्षकांनी वर्गामध्ये कसं शिकवतात त्याप्रमाणे मुलांनी आज आपल्यापेक्षा लहान वर्गाचे घटक शिकवले आणि एक शिक्षकांचा वसा आणि वारसा मुलांनी या ठिकाणी दाखवून दिला की शिक्षकांचं अनुकरण मुलं खूप छान पद्धतीने करत असतात। आपण शिक्षक वर्गामध्ये जसं मुलांना शिकवतो त्या पद्धतीनेच मुलांनी आज या ठिकाणी आपल्या वर्गापेक्षा लहान वर्गातल्या मुलांना अगदी उत्तम असे धडे या ठिकाणी शिकवले। त्याबद्दल खूप कौतुकाचा गोष्ट वाटली की आज मुलं सुद्धा शिक्षकांचं अनुकरण करून वर्गातील लहान मुलांना खूप चांगल्या पद्धतीने शिकवू शकतात। मॅडम, तुमची जी शाळा आहे या शाळेला तुमच्या गुरुवर्य समान जे या तालुक्याचे आमदार आहेत, या आमदार साहेबांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा फार चांगलं योगदान आहे। त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि त्यांना काय शुभेच्छा द्याल? आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उगलेवाडी या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य जनाबाई उगले, त्याच्यानंतर माजी सरपंच शांताबाई उगले, बजरंग उगले, आताचे विद्यमान सरपंच विनोद उगले, त्याच्यानंतर विलास उगले यांच्या माध्यमातून म्हणजे साहेबांच्या सहकार्यातून आमच्या शाळेला सतत मदत होत असते। गणेश भाऊ कोकणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेतल्या आमच्या शाळेतल्या मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि साहेबांचं मार्गदर्शन ह्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्या शाळेला सतत होत असतं आणि खूप चांगलं आज गुरु समान असणाऱ्या आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार साहेबांना या ठिकाणी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हणून मी त्यांना वंदन करते आणि माझे जे गुरुवर्य आहेत आणि शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.